आवाज जनसामान्यांचा। भारतीय जनता पार्टीसारखा गद्दार पक्ष कोणताच नाही, त्याला या निवडणुकीत गाडून टाका। भारतीय जनता पार्टीने माझे 4 आमदार फोडले आहेत। भारतीय जनता पार्टीने माझा सतत अपमान केला असून माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर माझा दौंड तालुक्यात पंचायती समितीला एकच उमेदवार खडकी गणात महेश भोसले हा निवडणूक लढवत असून त्याला प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि माझा अपमानाचा बदला घ्या, असा घणाघात मलठण येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी केला। उमेदवार महेश भोसले यांना सल्ला देताना जानकर म्हणाले की माझे दौंड मध्ये सर्व पदाधिकारी माजी आमदार रमेश थोरात आणि आमदार राहुल कोल यांनी फोडले आहेत। तू फुटू नकोस रे बाबा, असा मिश्किल सल्ला उमेदवार भोसले यांना दिला आहे। पहा सविस्तर माजी मंत्री महादेव जानकर काय म्हणाले। दौंड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानासाठी प्रचारासाठी आलेलो आहे। ह्या मलटण जिल्हा परिषदच्या खडकी पंचायत समिती गणाचं उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत महेश सुरेश भोसले यांचं चिन्ह ट्रॅक्टर आहे आणि आरती शेलार मुरलीकांचन यांचं चिन्ह कब्बशी आहेत। ह्या दोन उमेदवार माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत आहेत। त्यांच्या प्रचारासाठी मी आलेलो आहे। बारामतीला एक महेश लकडे म्हणून आहे, त्या हे आपल्या पंचायत समिती निमूद गटातून, आणि इंदापुरात जिल्हा परिषद 3 आहेत आणि पंचायत समिती 6 आहेत। इथल्यानंतर मी इंदापूरच्या सभेला चालू आहे। असं महाराष्ट्रात टोटल जवळजवळ 250 कॅन्डिडेट जिल्हा परिषदचे उभे आहेत आणि 500च्या वर पंचायत समितीचे कॅन्डिडेट आहेत। कोल्हापूरला आहेत, सांगलीला आहेत, सातारा आहेत, रत्नागिरी, रायगड, बीड नाही, लातूर, धाराशिव, संभाजीनगर आणि परभणी या ठिकाणी कॅन्डिडेट आहेत। जिथं जिथं शक्य आहे तिथं, काही ठिकाणी जिथं होते तिथं काँग्रेसवर अलायन्स आहे आमची, काही ठिकाणी स्वतंत्र लढतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादीची, काही ठिकाणी राष्ट्रवादीची अलायन्स आहे। सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि रासपाची मिळून अलायन्स आहे। सांगली जिल्ह्यात आम्ही स्वतंत्र लढतोय। परभणी जिल्ह्यामध्ये काँग्रेस आहे आणि मी स्वतंत्र लढतोय। दोघांची अलायन्स आहे आमच्या दोघांची, तिथं लढतोय आणि आम्ही तिथं खातं खोलू, मराठवाड्यात बी खातं खोलून, सातारला बी खातं खोलू, सांगलीलाही खोलू। आता अपेक्षा आहे आम्हाला पुणे जिल्ह्याचं। तर आता मी आलोय प्रचाराला। आता तुमच्या हातात आहे इथलं खातं उघडायचं का काय करायचं ही विनंती करण्यासाठी आपल्याकडे आलेलो आहे। तुम्ही आता सतत तुमच्या भाषणातनं बोलण्यात येतं की भाजपला गाडा, भाजपला का असा राग आहे एवढा? भाजपाचं काय आहे, भाजपानं काय केलं, मित्र पक्षावर अन्याय केला। याचं कारण कसं, पहिल्या झुटला ते शिडीसारखा वापर करतं आणि वरच्या मजलावर गेलं का भाजप ढकलून देतं। माझे 4 आमदार भारतीय जनता पार्टी नावाच्या जगातल्या मोठ्या पार्टीनं फोल्डत आहे। बाकी माझं त्यांची काही दुश्मनी नाही, म्हणून आम्ही सांगितलं की भाजप नको आहे। त्यांचे आमची भांडणं काहीच नाही। ती काय म्हणले, तुमचंही दुकान बंद करा ना आमच्यात या। पण माझा आष्ट असतो की माझ्या चिन्हावर लढायचं। बारामतीत देखील मला लोक म्हणत होते कमळावर लढा, तुम्ही खासदार झाला असता, पण मला खासदार व्हायचं नव्हतं। तसं मला पक्ष काढूनच खासदार व्हायचं होतं, म्हणून आम्ही सांगितलं की आणि हितला बी आमदार माझा भारतीय जनता पार्टीने चोरला। त्यामुळे भाजप हितला सोडला, गंगाखेडचा सोडला, आपला अहमदपूरचा, जे पक्षाचे आमदार निवडून आले ते भाजपनं फोडले। त्यामुळे माझा राग भाजपवर आहे। आता बोलताना तुम्ही सांगितलं की ईव्हीएम मध्ये घोटाळा करतात, मशीन काय नेमकं? ईव्हीएमचा देखील शक्यता आहे। म्हणजे कसं झालं, माझ्या उमेदवारांनी जवळजवळ बरेचसाच पैसा खर्च केला, काँग्रेस आणि बीजेपी एवढाच अक्कलकोटला, आणि त्याच्या गावात त्याच्या आईचं त्याचंही मतदान तर 0 मतदान पडले रासप। तिथून मी पहिली दिल्लीत पत्रकार परिषद मी घेणार आहे, दिल्लीमध्ये महाराष्ट्राला, की म्हणलं ईव्हीएमवर यावं। आता तेलंगणा आणि कर्नाटक राज्यानं तिथला निर्णय घेतला की बॅलेटवर या। ज्या फ्रान्समधनं अमेरिकेमध्ये पहिलं बॅलेट होतं, पहिलं ईव्हीएम होतं, ते डिस्ट्रॉय केलं आणि बॅलेटवर आले। मग तुमची लयच मोठी पार्टी आहे, तर आमचं म्हणणं आहे की तुमच्यात खरंच विश्वासू लोक तुमच्यावर प्रेम करते, ती तुमची पार्टी मोठी आहे, तर तुम्ही बॅलेटवर घ्या ना, बॅलेटवर घ्या। आमचा पराजय झाला, आम्ही जनतेचा कौल मान्य करू, बॅलेटवर यायचा प्रयत्न करा। ही भूमिका आमची विशेष म्हणजे राहुल गांधींनी तीच भूमिका घेतली। राहुल गांधीची आमची मिटिंग झाली स्वतः विशेष तो म्हणलं वाहतोय। हे जर झालं, आता ह्यांनी काय केलं की बीजेपीनं मायक्रो प्लॅनिंग केलं, त्यांचं बूथपासून लेवल बांधणं आहे। आम्ही तिथं कमी पडतो या, काँग्रेस असेल किंवा आम्ही असो, बूथ लेवलला कार्यकर्ता बांधायला नाही। इलेक्शन पुरतं यायचं म्हणजे लोक थांबत नाहीत, तर त्यांनी काय केलं, त्यांचा एकच माणूस असतो आरक्षाचा, पण तो बरोबर कव्हर करतो आणि त्यात ती यशस्वी होता। आता आम्ही देखील बूथ मॅनेजमेंटची कल्पना तयार केलेली आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेतकऱ्यांच्या दुधाला, शेतीमालाला कुठलाच भाव नाही, आणि
शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील 6 महिने उशिरा जाहीर केली. हा तिथे चांगला मुद्दा वापरला, तुमचं अभिनंदन करतो मी. शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, मी ज्यावेळेस मिनिस्टर दुधाचा होतो तेव्हा दुधाला सर्वात जास्त दर 3, 5, 8, 5 ला 32 रुपये ते 42 रुपये मिळत होते. मी तिथं दादागिरी करून, त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, फायनान्स मिनिस्टर आपले मुनगंटीवार होते, त्यांना मी सांगितलं मी वैयक्तिक स्वतःसाठी काही मागत नाही, माझा शेतकरी जिवंत राहिला. 2 जर गायी असतील, एखादा पोरगा इंजिनियर होत असेल, एखाद्या मुलीचं लग्न होत असेल, तर तो त्याचा चरतात भागल, मला इथं अनुदान वाढवायचं आहे. मी बरेचशाच माजी मंत्र्यांना विचारलं, सल्ला घेतला, दूध किती म्हणले 5 पैसे 10 पैसे 7 पैसे, पण मी म्हणलं मी पैसे वाढवणार आहे, 5 रुपये मी वाढवलं, अनुदान दिलं. आणि त्यामुळं बघा दुधाचा रेट वाढला होता, त्यामुळे 4 पोरं आमची शेतकरी शिकत होते विशेष म्हणजे. परंतु आणि नंतर भारतात एक्सलंट मिनिस्टर डेअरी म्हणून मला ॲनिमल डेअरी आणि फिशरी आम्हाला एक खातं कसलं दिलं जातं, बेकार म्हणून खातं दिलं जातं. बहुजन महासंघ असेल, राष्ट्रीय समाज पक्ष, शेकाप असेल, छोट्या पक्षाला, पण त्या खात्याला मी 1 नंबर बनवलं होतं. आणि आता ती खाती आमची बहीण पंकजा मुंडेकडे एक आहे, एक राणी साहेबाकडे आहे आणि एक मला वाटतं सावे साहेबाकडे. माझी 3 खाती 3 मंत्र्याकडे वाटून गेले. म्हणजे करता येतं, मंत्रिपदाचं काम चांगलं करता येतं, आपल्याला संधी मिळते. मग आम्ही तिथं शेतकऱ्याला द्यायचा प्रयत्न केला, बांधावर गेलो, सामान्य शेतकऱ्याला विचारलं काय भानगड आहे, कसं आहे. त्यावेळेस छावणी देखील द्यायला, छावणीला पैसे मीच वाढवलो, जास्तीत जास्त वाढवलो. तुम्ही म्हणले एखादा पूल बांधताना 500 कोटी देता आणि शेतकऱ्याला 50 कोटी द्यायला तुमच्या पोटात दुखतं का? आणि म्हणायचं सारे शेतकऱ्याचा नेता आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, आणि तिथं बजेट देताना मग शेतकऱ्याला द्यायचं नाही. आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे आणि चळवळीत आलेलो आहे. माझ्या घरी बैल आहेत, गाय आहेत, म्हैशी आहेत, धारा मी काढले ते स्वतः, मला माहित आहे काय कंडिशन आहेत. इंजिनिअरिंगला आम्हाला फी कमी पडल्यानंतर दुधाचं बिल आल्यानंतर आम्हाला पैसे भरायचे. म्हणजे एखादं कोण आजारी पडला, चुलता बिलता दवाखान्यात जायचं म्हणलं तर ते दुधाचं बिलाचं पैसे यायचं, तेव्हा आम्ही त्यात जायचो. त्यामुळे जर ह्याला 4 पैसे दूधवाल्याला मिळाला आमच्या शेतकऱ्याला तर फार चांगलं होईल, अशा भूमिकेने मी निर्णय घेतला होता. आणि 18 तास आम्ही काम करतो, मंत्री होतो, जो चळवळीत आलेलो आहे. माझ्या घरी बैल आहेत, गाय आहेत, म्हैशी आहेत, धारा मी काढले ते स्वतः, मला माहित आहे काय कंडिशन आहेत. इंजिनिअरिंगला आम्हाला फी कमी पडल्यानंतर दुधाचं बिल आल्यानंतर आम्हाला पैसे भरायचे. म्हणजे एखादं कोण आजारी पडला, चुलता बिलता दवाखान्यात जायचं म्हणलं तर ते दुधाचं बिलाचं पैसे यायचं, तेव्हा आम्ही त्यात जायचो. त्यामुळे जर ह्याला 4 पैसे दूधवाल्याला मिळाला आमच्या शेतकऱ्याला तर फार चांगलं होईल, अशा भूमिकेने मी निर्णय घेतला होता. आणि 18 तास आम्ही काम करतो, मंत्री होतो, झोपत नव्हतो. आणि कर्जमाफीबद्दल माझी नम्र विनंती, मी राजू शेट्टी आणि आपला बच्चू कडू आम्ही 5 लाखाचा मोर्चा काढला. लोकांनी विदर्भातली अतिशय साथ दिली, आपल्या भागातली लोक कमी होती, पण विदर्भातली बाया पोरं ट्रॅक्टर घेऊन आली. शेवटी लोक ऐकायला तयार नाही, आम्हाला त्याने, आम्ही जनता बी ऐकायला तयार नाही का. शेवटी मुख्यमंत्र्यांनी काय केलं, कोर्टातर्फे आम्हाला तिघाला अटक करायचा प्रयत्न, कोर्टातर्फे. आम्ही म्हणलं कोर्टावर मोर्चा काढतो, कोर्टावर मोर्चा काढतो, आमच्यावर केसेस झाल्या तिघांच्यावर. आता विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या कर्जमाफी झालं पाहिजे होतं असं देवेंद्र फडणवीस म्हणले होते, कोरा कोरा करीत. आम्ही म्हणलो वा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला तीच पाळा. ते तारीख देत नव्हते, तारीख दिली त्यांनी. आमच्या आंदोलनाचं यश एक आहे, बच्चू कडू असेल, राजू शेट्टी असेल किंवा मी असेल किंवा वामनराव चटप असतील, साऱ्या शेतकरी संघटनेने मदत केली. तर त्यांना तारीख द्यायला भाग पाडलं. त्यात अजितदादा होते, शिंदे साहेब होते, देवेंद्र फडणवीस साहेब तिघे बी होते. 2.5 तास मिटिंग चालली. आम्ही म्हणलं जोपर्यंत तारीख मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे करणार नाही. आणि तारीख त्यांनी दिली आम्हाला 1 जूनची. 1 जूनपर्यंत वाट बघणार. 1 जूनला नाही दिलं तर आम्ही रेल्वे रोको चालवणार. आणि आता ती रेल्वे रोखण्यासाठी मी दौंडला सेंटर घेणार. दौंड हा माझा बालेकिल्ला आहे, त्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे, माझ्या पक्षाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आज जरी दौंडच्या रोळा उभा राहिलो तर लोकमाया तिथे येतील, हा मला भरोसा आहे. आणि आम्ही तो प्रयत्न करणार आहे. आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या भूमिकेतून मी चाललो. साहेब, कुठेतरी असं होतं की सत्ताधारी पक्षाकडनं आपल्या कार्यकर्त्यांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो? बिलकुल नाही. माझं कार्यकर्ते काय वाळू उचलत नाही, 2 नंबर काय धंद करत नाहीत. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना देखील आपण संयमान राहिलं पाहिजे. सरकार आपलं नाही. म्हणजे भोगस जर अशा केसेस झाल्या तर आम्ही खंबीर आहे ना, त्याची काय करतो. कार्यकर्ते फुटतात काम, फुटायचं म्हणजे तुम्हाला डायरेक्टर करतो पाठच कारखान्याचा, तुला मार्केट कमिटीचा चेअरमन करतो, करत तर नाही ती. आमिषाला बळी पडतात आणि त्यात आम्ही कमी पडतोय. आमच्या कार्यकर्त्याचं प्रशिक्षण घ्यायला कमी पडतोय. त्या कार्यकर्त्याला वाटतं 2 दिवसात मी डिजिटल लावलं का नेता झालो पाहिजे. 2 दिवसात नेता होत नाही. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. प्रमोद महाजन असेल, गोपीनाथ मुंडे साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, आराराब असतील किंवा अजित पवार साहेब, ही माणसं मरायला नाही पाहिजे. पक्ष कुठलाही असू द्या, ग्रामीण भागाचा अभ्यास असलेले हे नेते होते. आणि त्यांना माहित आहे वाटलूजला काय आहे, कुठल्या गावात कसं आहे, राहूला काय चाललंय, कुठल्या गावात काय प्रकार चाललाय, गाव किती किलोमीटर आहे, हिंगणी किती लांब आहे, हिंगणी बुद्रुक कुठं आहे, तिथं काय पोझिशन आहे, हे सारं नॉलेज ही माणसं होती. आणि ती दुर्दैव विकासाच्या मुद्द्याच्या वेळेस ती बिचारी आपल्याला सोडून गेली. ती जाया नाही पाहिजे होती.
म्हणजे आमदार खासदार होणं सोपं असतं, मंत्री होणंही सोपं आहे, लोकनेतं होणं फार अवघड असतं साहेब. आणि त्यातून ते महाराष्ट्राचं नुकसान झालं. आता टीका टिपणा होती एकमेकाच्या हातनं, तो भाग आहे. काम करत असताना आमच्याकडून चुका होत असतील, आम्ही बी साधू नाही, आमच्याकडून एखादी चूक होत असेल नाही असं म्हणून. परंतु असे नेते घडले पाहिजे आणि चांगलं बनलं पाहिजे, पक्ष कुठलाही असू द्या. आता मला तर अजितदादांनी पाळलं ना, मी 1 लाखाचं लीड जर नुसतं बारामती शहरात नसतं तर मी निवडून येतो विशेष नाही. परंतु अजितदादाचं माझं अलीकडे लेट पुढे जमलं होतं. 24ला फोन, 25ला 26ला मला फोन आला, आम्ही इथे चॉपरने आलो. विषय सांगायचं, चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, आपण ही भूमिकेतनं चाललं पाहिजे आपल्याला. पण भारतीय जनता पार्टी काय करते, स्वतःची ताकद एवढी मोठी आहे तर ती काँग्रेसचं विखे पाटील कशाला घेतलं? ते सारी माणसं कुठल्या पक्षाला घेतली? काँग्रेसची राष्ट्रवादीची घेतली ते ना सर्व माणसं. तुमचा पक्ष मोठा आहे ना, तुम्ही दुसऱ्याला आमचं बी घेतलं, तुम्ही माझं बी घेतलं आहे का नाही? आम्ही एक एक तयार करतोय माणूस आणि ते बी पळवून नेत आहे. मग तुमचा पक्ष लय चांगला आहे जगात, तर लोक तुमची घडली पाहिजे ना, तुमचे आमदार आले पाहिजेत. जे भाजपाचे ओरिजिनल आमचा वासुदेव काळे, त्याच्यावर किती अन्याय चाललाय, त्याला तिकीटच नाही बिचारायला. त्याला मी सांगितलं तुझा पुतण्या माझ्याकडे दे म्हणून, तुला मी आमदार करतो, पण ती बी बसतंय तिथं येड्यागत. आता त्याला ती बी तिकीट दिलं नाही. वासुदेव नाना माझा जवळचा मित्र आहे, त्याचा पुतण्या आहे ना, त्याला मी सांगितलं होतं तुझा ही करतो मी. म्हणून माझी विनंती आहे, हे मोठे पक्ष काय करतात, गुळाला खोबरं काय लावतात, गुळ लावतात, कोपराला गुळ लावतात आणि त्यात माणसं पळवते. तर शेतकऱ्यांना, युवकांना लक्षात ठेव, बीजेपीने काय केलं, मराठा विरुद्ध ओबीसी लॉबी तयार केली, हिंदू विरुद्ध मुसलमान केलं, हिंदू विरुद्ध दलित केलं आणि माणसात माणूस ठेवलं नाही. हे पाप कुणी केलं? कुणी केलं मला सांगा ना. काँग्रेस नाही केलं, राष्ट्रवादीने नाही केलं, म्हणजे सत्य आहे ते बोललं पाहिजे ना. जातीचं राजकारण कोणी केलं? म्हणून ही गोष्ट आपल्याला ते मान्य नाही. शाहू महाराजांनी महात्मा फुलेला मानणारा महादेव जानकर आहे. छत्रपती शिवाजी राजा देखील अंगरक्षक मुस्लिम होते, पण ह्याने बदनाम काय केले, मुसलमान नव्हते. मुसलमान आमचा शत्रू नाही, मुसलमानाची पोरं गॅरेज चालवते, एक बी पोरग कलेक्टर नाही, एक बी कारखाना, त्याच्यावर काहीच नाही, सत्ता नाही, आणि त्याला तुम्ही बदनाम करता. एक बी टीव्ही चॅनल, आता इथं उभा राहिलाय तुम्ही, तुमचा मालक एक बी नाही, मालक दुसराच आहे. तुम्ही बातमी देत असाल तर कट करून टाकणार माझी, कुठली दुसरी चॅनल बातमी तुम्ही होणार नाही तुमच्या बाजूला सांगण्यास तात्पर्य. म्हणून आज जे सर एक शेवटचा प्रश्न आहे, लाखो लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले, काय सांगा? माझी विनंती आहे, बहिणींना माझी विनंती आहे, सन्मानानं जगूया, साऱ्या बहिणींना सन्मानानं जगूया. हे भूलभुलैयाच्या मागे लागू नका. ह्या सरकारच्या भूलभुलैया आहे आणि ह्यातून आज देशाची $5 ट्रिलियन इकॉनॉमिक वाढणार होती इंडियाची. जगात 17वा नंबर आहे आमच्या देशाचा, गरीब देशामध्ये. हे हवा करतात ना, फार मोठं चाललंय, रस्ता बिस्त म्हणतात. म्हणून अशा भूलभुलैयाला भारतीय जनता पार्टीच्या बोलू नका, एवढी माझी विनंती आहे. बहिणींना देखील, सावित्रीच्या लेकी, जिजाऊच्या लेकी, अहिल्याच्या लेकी, रमाईच्या लेकींना माझी विनंती आहे की या भूलभुलैयाच्या पाठीमागे जाऊ नका. सत्य माणसाच्या पाठीमागे चालण्याचा प्रयत्न करा. आम्ही चळवळीतली माणसं आहे विशेष म्हणजे. आणि आपण राष्ट्रीय समाज पक्षाच्या इथं विजय जर केला तर महिन्यातून एकदा मी दौंडला येईल. एवढीच माझी अपेक्षा आहे दौंडकरांना. नम्र विनंती आहे की आपण रासपाला विजयी करा. थँक्यू सर. G9 मराठीसाठी बबनराव थायतोंडे, दौंड.